ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की ते चैतन्य खरं म्हणत असतो की खरं संतोषला प्रियापासून धोका आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो खरं तर ती जेलमध्ये असणाऱ्या एखाद्या माणसाला मारणं सोपं नाही, पण त्याला नक्कीच ती धमकावू शकते. तेव्हा इथे सायली म्हणत असते मग आपल्याला आत्ताच लोणावळ्याला जायला हवं त्या संतोषला भेटण्यासाठी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो खरं तर मी पनवेल सोडून जाऊ शकत नाही आणि तू आणि चैतन्य जर गेलात तर प्रियाला नक्कीच संशय येऊ शकतो. सायली म्हणत असते मग अशी व्यक्ती जायला हवी, खरं तर ती गेल्यानंतर प्रियाला अजिबात संशय येणार नाही. तेव्हा ते चैतन्य म्हणतो रविराज सरांना सुद्धा जाऊन अजिबातच चालणार नाही, अशी व्यक्ती जायला हवी. खरं तर तिला समोरच्या कोण सगळं काही वधून घेता आलं पाहिजे, ती हुशार पाहिजे, धाडशी पाहिजे आणि कोणतीही परिस्थिती आली तरी त्याला सामोरे जाणारे पाहिजे असं ते म्हटल्याबरोबर जी काही सायली असते ती सायली म्हणत असते चैतन्य भाऊजी तुम्ही जे काही वर्णन केलं आहे अशी व्यक्ती खरं तर आपल्या तिघांच्याही ओळखीची आहे, ती कुठल्याही संकटात मार्ग काढू शकते. तिचं ब्रीद वाक्यच आहे कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही, असंही ते सायलीचं वाक्य ऐकताच चैतन्य आणि बरोबर अर्जुनला कळलेलं असतं ही तर ऊर्जा आहे. तेव्हा इथे सायली जी असते ती सायली इथे ऊर्जाला कॉल करते. कॉल केल्याबरोबर इथे सायली ऊर्जाला म्हणत असते की तू कामात तर नाहीस ना ग, 2 मिनिटं बोलू शकते का. तेव्हा ऊर्जा म्हणते हो काम तर चालूच असतं ग, पण बोल तुझ्यासाठी मी मदत करायला तयार आहे, काय काम होतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते अगं खरं तर ना खूप महत्त्वाचं काम होतं आणि तू मला माहिती आहे तुझ्या केसमध्ये त्याच्यामध्ये अडकलेली याची, पण हे तूच करू शकतेस असे ते म्हटल्याबरोबर ऊर्जा म्हणते काय काम होतं सायलीताई. अगं मला माहिती आहे अर्जुन दादाला खरं तर एका बाईच्या खुनाच्या आरोपाखाली अडकवलेला आहे आणि तो निर्दोष आहे हे सुद्धा मला माहिती आहे, त्या संदर्भातच काही मदत हवी का. तेव्हा इथे सायली म्हणते हो त्या संदर्भात पाहिजे, खरं तर एका संतोष नावाच्या माणसाला तुला जाऊन भेटायचं आहे असं म्हणून सगळी केस इथे तिने सांगितलेली असते. तेव्हा ती म्हणत असते आम्ही इथनं कुणीही गेलो ना तर प्रियाला संशय येऊ शकतो, तू लोणावळ्याला जाऊन त्या संतोषकडनं सगळी काही माहिती काढून घेऊ शकतेस का, तुझ्यासाठी हे शक्य आहे का. तेव्हा ऊर्जा म्हणते हो माझ्यासाठी शक्य आहे ते आणि मी जाऊ सुद्धा शकते आणि पोलिसांची काही परमिशन हवी असेल ना ते सुद्धा मी काढते, तू अजिबातच काळजी करू नकोस आणि पनवेलमध्ये उद्या मी त्या संतोषला हजर करते, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असतो आणखी एक गोष्ट उद्या माझी फायनल हिअरिंग आहे त्यामुळे खरं 4च्या आत संतोषला कोर्टात हजर करायलाच हवं. तेव्हा इथे ऊर्जा म्हणते दादा तू अजिबात काळजी करू नको, वचन देते मी तुला उद्या त्याला नक्कीच हजर करते. तेव्हा इथे अर्जुन असा देखील म्हणतो तुला प्रियापासून सावध राहायला हवं कारण की ती सुद्धा पनवेलमध्येच आहे, ती काही करू शकते असं इथे म्हटल्याबरोबर ऊर्जा म्हणत असते प्रिया माझं काही करू शकणार नाही. अरे मला ऊर्जा शिंदे म्हणतात, कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही, तू काळजी करूच नकोस, तिला जितकी ताकद लावायची आहे तितकी लावू दे, ती माझ्या आडवी येऊ शकणार नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते ऊर्जा खरं तर तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. तेव्हा चैतन्य ते ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा खरं तर मी तुझ्या मदतीला खरं सावंत सरांना सुद्धा पाठवतं, म्हणजे ऑफिशियली कोणतीही गरज पडली तर ते तुझ्यासोबत असतील असंही ते म्हटल्याबरोबर ऊर्जा म्हणते ठीक आहे तुम्ही काळजीच करू नका, उद्या सगळं काही माझ्यावर सोडा असंही ते ऊर्जा म्हटलेली असते. तेव्हा इथे अर्जुन तिला थँक्यू वगैरे म्हटलं. यानंतर खरं फोन ठेवला जातो. तेव्हा सायली म्हणत असते आता या प्रियाचा विनाशकाळ जवळच आलेला आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया आणि आदिराज एका कॅफेमध्ये बसलेले असतात. इकडे आदिराज जो असतो तो आदिराज प्रियाला म्हणत असतो तू इथे रिलॅक्स होऊ शकते बरं का, म्हणजे इथे कुठलेही प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही, याचा विचार तू अजिबातच करू नको, इथे फक्त तू आणि मी आहेस असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते हो ना इथलं वातावरण किती छान आहे ना आणि इथे आपल्याला ओळखणारं सुद्धा कोणी नाही, किती छान आणि रोमॅन्टिक वातावरण आहे असं इथे म्हटल्याबरोबर आदिराज म्हणतो खरं तर मला वातावरणाकडे मी पाहतच नाही, मी फक्त तुझ्याकडे पाहतोय आणि मला फक्त तुझ्याकडंच पाहावंसं वाटतंय असं म्हणून तिच्याकडे एकटक पाहत असतो. तेव्हा इकडे प्रिया स्वतःच्याच मनाशी मला इथून पळ काढायला हवी, मला संतोषला जाऊन भेटलंच पाहिजे, पण या आदिराजला काय सांगू मी असाची ते विचार करत असते. तेव्हा इथे आदिराज म्हणतो प्रिया काय विचार करतेस, माझाच विचार करत होतेस ना. तेव्हा प्रिया म्हणते हो तुझाच विचार करत होते. तेव्हा इथे आदिराज म्हणतो सांग ना काय विचार करत होते, कोणता विचार करत होते. तेव्हा इथे प्रिया म्हणते आधी ऑर्डर कर, सगळं मी सांगते तुला, चल मी फ्रेश होऊन येते असं म्हणून आता इथे उठून जाते. तेव्हा इथे वेटरला खरं तिने काहीतरी पैसे दिलेले असतात आणि कोल्ड ड्रिंक इथे आदिराजच्या अंगावर सांडायची तिने सांगितलेली असते. आता इकडे आदिराजला सायलीचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे आदिराज म्हणतो बोल वहिनी काय झालं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो खरं तर तुला इथे प्रियावर जो काही डाऊट आलेला होता तो मला सायलीने सांगितलेला आहे, ती खरं तर कोणत्या तरी कामाशीच तिथे गेली असणार आहे तुला घेऊन, त्यामुळे खरं तर तिच्याकडे लक्ष दे, कुठे जाते काय करते या सर्व गोष्टीकडे लक्ष दे.
आणि आम्हाला सांगत राहा. आदिराज आता काही बोलणारच असतो तितक्यात खरं हा वेटर जो असतो तो वेटर येतो आणि मुद्दाम कोल्ड्रिंक त्याच्या शर्टवर सांडतो. त्यामुळे खरं आदिराज फोन कट करतो आणि ते वॉश करण्यासाठी वॉशरूममध्ये निघून जातो. या सर्वच गोष्टीचा फायदा इथे प्रिया घेते आणि कॅफेमधून ती संतोषला भेटण्यासाठी गायब झालेली असते आणि हे सगळं काही वेटरचं सुद्धा तिनेच प्लॅनिंग केलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की आदिराज त्याचं काम करतोय, तो प्रियासोबत आहे आणि त्याचे सगळे काही अपडेट आपल्याला देत राहील आणि इकडे ऊर्जा संतोषला भेटणार आहे, तिचं काम ती करेल. तिसरं काम तू कर. तू काय कर, शांताच्या घरावर जी काही नोटीस कुणीतरी लावली होती त्याचा शोध घे. मला तर वाटतंय त्या संतोषनेच लावली असेल, तरीसुद्धा एकदा चेक कर आणि विचारपूस करून सगळ्या काही गोष्टी हँडल कर. तेव्हा ते चैतन्य म्हणतो हो मी बघतो, ते कुणीतरी त्याला नोटीस लावताना बघितलंच असेल. असं म्हणून चैतन्य तिथून निघून गेले. आता इकडे दुसऱ्या बाजूला आदिराज खरं तर प्रियाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र प्रियाचा इथे फोन लागत नसतो आणि ती उचलत सुद्धा त्याचा फोन नसतो. त्यामुळे आदिराज इथे परेशान झालेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अर्जुन त्याचं काम करत असतो. तेव्हा इथे सायली त्याच्याजवळ येते आणि सायली म्हणत असते की खूप दमला असताना तुम्ही खरं तर आल्यापासून 5 मिनिटं सुद्धा तुम्ही आराम केला, आज जरा लवकर झोपा बरं, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो हो ना दमासारखं तर झालंय. तेव्हा इथे सायली म्हणत असते खरं सांगू का तुम्हाला, या खोलीत तुम्ही नव्हतात ना, खरं ही खोली मला खायला उठत होती. तुमच्याशिवाय या खोलीत राहणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. तुम्ही तुरुंगात आहात हा विचार सुद्धा मी करू शकणार नव्हते. खूप वाईट होती माझ्यासाठी ती रात्र. तेव्हा इथे अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो मला माहिती आहे बायको तुझी काय अवस्था झाली असेल, माझीसुद्धा जेलमध्ये तीच अवस्था झाली होती. तुला घरी सगळ्यांना सांभाळायचं होतं, सगळ्यांना समजून घ्यायचं होतं, तू कुणाला सुद्धा दाखवलं नसेल की तुझी काय अवस्था होती. तेव्हा इथे सायली मी खूप घाबरले होते. तुम्ही जेलमध्ये आहात ही कल्पनासुद्धा मला करवत नव्हती. मला माहीत होतं तुम्ही सुटणार, पण मी काय करू, माझा विचारच डोक्यातनं जात नव्हता. असं इथे म्हणून खरं अर्जुनला मिठी मारून अक्षरशः सायली फार रडत असते. अर्जुन म्हणतो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला आता कुठेच जाऊन देणार नाही. कालची रात्र तुमच्यासाठी फार अवघड होती ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो, जेलमध्ये ती रात्र खरंच, जेल हे माझ्यासाठी नवीन नाही, मात्र खरं तर ते काळोख, ते पोलिसांचा आवाज, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी भयान होत्या. तेव्हा इथे सायली म्हणते खरं तर या गोष्टीचा विचारच नको करायला, की आता असंच आपण रात्रभर बोलत बसणार आहोत का, चला झोपूया. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चला. असं म्हणून दोघे आता बेडकर जातात. मात्र इकडे अर्जुनला खरं त्या ब्लँकेटकडे बघून जरा इमोशनल झालेला असतो. सगळ्या गोष्टी त्याला जेलमधल्या आठवत असतात. तेव्हा इथे सायलीने ओळखलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते या आणि माझ्या मांडीवर झोपा. म्हणजेच तिने आता इथे मांडीवर उशी ठेवलेली असते आणि ते अर्जुन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. अर्जुनला खरं ती जेलची सगळी काही रात्री इथे आठवत असते आणि तो इथे फार इमोशनल झालेला असतो. त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं आणि इकडे सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया खरं कॅफेमध्ये वापस आलेली असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते खरं तर मला जास्तच उशीर झाला आहे, आदिराजला मी काय सांगू नेमकं आता, आणि खरं तर त्याचं चिडणं मला अजिबातच आता परवडणार, काहीतरी केलंच पाहिजे. असं म्हणून परत कॅफेच्या बाहेर जाते आणि खरं मोठी आयडिया करून येते बरं का. इकडे आदिराजचा कॉल करणं सुरूच असतो. आता इकडनं प्रिया आलेली असते. खरं तर तिच्या डोक्याला थोडं तिने मार लागल्यासारखी खून केलेली असते, ओढणी वगैरे गुंडाळून घेतलेली असते आणि अवस्थेत ती आतमध्ये आलेली असते. आल्याबरोबर आदिराज म्हणतो काय झालं, इथं काय लागलंय तुला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते काय ना, खरं तर मी वॉशरूमला गेलते आणि त्यानंतर बाहेर आले तर तू नव्हताच इथं. तेव्हा खरं तर माझा नवरा आला आणि माझ्या नवऱ्याने मला फार मारलं. असं म्हणून आता इथे अक्षरशः एवढं मोठं नाटक करून रडत असते आणि इथे आदिराजला मिठी मारते. तेव्हा आदिराज म्हणतो ही कसली खोटाडी, म्हणजे आजपर्यंत असली खोटाडी मुलगी मी कधीच पाहितलं नाही. अर्जुनचा भाऊ तिच्यावर किती प्रेम करतोय आणि त्याला बदनाम करण्याचं काम ही प्रिया करते. असं इथे आदिराज स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आदिराज प्रियाला म्हणत असतो गप, रडू नको, शांत हो, चल बरं तू इथे बस. असं म्हणून तिला खुर्चीवर बसवतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते तुला सांगू का, खरं तर मला माझ्या नवऱ्याने इथनं मारत कॅफेमधून बाहेर नेलं. मला इतकं मारलं की त्याने विचारू नकोस. मी तुला आवाज देत होते पण माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. खरं तर मी तिथून पळ काढली आणि पळ काढल्यानंतर खरं तर इकडे तो माझा पाठलाग करत होता, मात्र मी एका गाडीमागे लपले आणि तो जाण्याची वाट बघितली. तो गेला तेव्हा मी तुझ्याकडे आले. असं म्हणून खरं रडण्याचं नाटक करत असते. आदिराज तर तिच्याकडे पाहतच असतो, ही किती खोटं बोलते. तेव्हा आणखी प्रिया म्हणते बरं का, मीच काय वाईट केलं असेल कुणाचं, माझ्याच नशीब हे सगळं काही का असेल, या अशा वाईट माणसाची माझंच का लग्न झालं असेल, माझं नशीब इतकं का खराब असेल, असं म्हणून रडत असते. तेव्हा आदिराज म्हणत असतो तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती तर मला कॉल तरी करायचा ना, मी लगेच आलो असतो आणि तुझ्या नवऱ्याला धडा शिकवला असता. तेव्हा प्रिया म्हणते त्यावेळेस खरं मला सुचलंच नाही, हे मी खूप घाबरले होते, जाऊ दे ना, तो गेला आता. तेव्हा आदिराज म्हणत असतो त्याला रिसॉर्ट माहिती आहे म्हटल्यानंतर खरं तर तो इथं येऊ शकतो. तेव्हा इथे प्रिया त्याने
फक्त कॅफे बघितला, त्याला माहीत नाही आपण इथे राहणार आहोत, त्यामुळे खरं काळजी करू नकोस. तेव्हाही ते अधिराज म्हणतो बरं ठीक आहे चालेल, असं असेल तर चालेल, तू आता रिलॅक्स हो. खरं तर मी तुझ्यासाठी गरम गरम सूप मागितलं आहे, ते पिऊन घे, तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून अधिराज खरं तर इथे सायलीला फोन करण्यासाठी साईटला निघून गेलेला असतो. आता सायलीला म्हणत असतो की खरं आम्ही कॅफेमध्ये आहोत, मात्र ही प्रिया 1 तासासाठी गायब झाली होती. तेव्हा इथे सायली म्हणते नेमकं ती कुठे गेली होती, तुम्हाला कळलं का काही? तेव्हा इथे अधिराजने सगळं काही प्रियाने सांगितलेली कहाणी सायलीला सांगितलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते हे सगळं काही तिचं खोटं आहे. प्रिया स्वतःच्याच पायाने जेलच्या दिशेने निघत आहे. आता तिचं प्रत्येक पाऊल तिला एका मोठ्या शिक्षेकडे घेऊन जातं, असंही ते सायली अधिराजला म्हटलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते बरं झालं मला हे सगळं काही तुम्ही सांगितलं, तिच्यावर आणखी लक्ष ठेवा, असंही ते खरं सायली म्हटलेलं. आता अधिराज ते फोन ठेवून खरं तर इकडे प्रियाकडे निघून गेलेला असतो. इकडे जी काही ऊर्जा आणि सावंत सर असतात ते इथे लोणावळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात. तेव्हा इथे सावंत सर इन्स्पेक्टर साहेब हा संतोष लांडगे हा पनवेलमधल्या एका खुनाचा सगळ्यात मोठा आरोपी आहे, त्यांना आम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना हिअरिंगसाठी घेऊन सुद्धा जायचं आहे, असं ते म्हटल्याबरोबर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात खरं तर आम्हाला अशी रिटर्न ऑर्डर अजिबातच आलेली नाही. तेव्हा सावंत सर म्हणत असतात याआधी खरं तर आम्ही फोन केला होता, तेव्हा तर काही म्हटले नाही तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात हे सगळं काही मला नाही माहीत, असं इन्स्पेक्टरने म्हटल्याबरोबर जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा समोर येते आणि ते त्या सरांना म्हणत असतात तुम्ही सहकार्य करता का नाही हेच मी बघत होते, पण तुम्ही खरं तर आमच्याशी असं वागायला नको होतं, असं तुम्ही करायला नको होतं. हे घ्या रिटर्न ऑर्डर, आता तुम्ही खरं तर आम्हाला अडवू शकत नाही, आता आम्ही संतोषला घेऊन जाऊ शकतो, त्याला भेटू सुद्धा शकतो, असंही ते ऊर्जानी म्हटल्याबरोबर ऊर्जाचं हे बोलणं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर जरा घाबरतो. तेव्हा इथे ऊर्जानी चांगलंच त्याला कलमाची भाषा सांगितलेली असते, कारण की जर तुम्ही आम्हाला अडवलं तर हे कलम तुमच्यावर लागू शकतात, असंही ते ऊर्जानी म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणत असतात अहो मॅडम तुम्हाला कुठं थांबवलंय, तुम्ही जा की, पण तुम्ही आहात कोण? तेव्हा इथे ऊर्जा म्हणत असते मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आहे, कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही, असंही ते म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर ओ कदम ह्या मॅडमला घेऊन जा जरा आतमध्ये, असंही ते म्हटलेलं असतं. ऊर्जा आणि सावंत खरं इथे संतोषला भेटण्यासाठी आतमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे ऊर्जा म्हणत असते मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, मला माहिती आहे तू एका चोरीच्या आरोपाखाली आतमध्ये आहेस, पण तुझ्यावर एक खुनाचा ते मला चांगलंच माहीत आहे, असे म्हटल्यावर संतोष जरा घाबरतो. तेव्हा इथे ऊर्जा म्हणत असते आणि हा आरोप खरं तरी ते अर्जुन सुभेदार यांच्यावर लागलेला आहे आणि ते निर्दोष आहेत हे तुला चांगलंच माहीत आहे आणि हा खून कुणी केला हे सुद्धा तुला माहिती आहे, हे जे सगळे डिटेल्स मला हवेत, असे ते म्हटल्याबरोबर संतोष उठतो आणि ते ऊर्जाकडे आणि ऊर्जाला म्हणत असतो की मला जे काही बोलायचं ते फक्त अर्जुन सरांशीच बोलायचं आहे, असंही ते म्हटल्याबरोबर ऊर्जा म्हणते मला त्यांनीच पाठवलेलं आहे, ते येऊ शकत नाही तिथे, तुला जे काही सांगायचं आहे ते मला सांग, असं म्हटल्याबरोबर खरं इथे संतोष जरा बेचैन झालेला असतो. तेव्हा इथे ऊर्जा एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होती याचं पाप तू तुझ्या डोक्यावर का घेतोस, हीच वेळ जे काही खरं खोटं ते सगळं काही सांगायचे, आता जर तू गप्प बसलास ना खरं सगळं काही तुझ्या सुद्धा अंगलटी येऊ शकतं. तेव्हा मात्र संतोष म्हणत असतो मला काही म्हणा तुम्ही, पण मला फक्त अर्जुन सरांशीच बोलायचं आहे. तेव्हा सावंत सर सुद्धा म्हणतात अर्जुन सर खरं पनवेल सोडून जाऊ शकत नाही, तुला जे काही म्हणायचं आहे ते फक्त ऊर्जा मॅडमशी सांगू शकतोस तू. तेव्हा मात्र अर्जुन अडलेलाच असतो, मी जे काही म्हणेल ते फक्त अर्जुन सरांशीच बोलेल, तुम्हाला एकदा सांगितलं ना, असंही ते म्हटल्याबरोबर ऊर्जा खरं बाजूला येते आणि ते अर्जुनला कॉल तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो काय झालं ऊर्जा, तो संतोष बोलला का काही? तेव्हा ऊर्जा म्हणते नाही ना, मी खूप प्रयत्न केला मात्र तो बोलायला तयारच नाही, त्याला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे असं तो म्हणतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मला तर परमिशन नाही, पण ठीक आहे मला स्पेशल परमिशन भेटते का हे बघतो आणि मी तिकडे येतो, तू तिथेच थांब, असं इथे म्हटल्याबरोबर ऊर्जा म्हणते बरं ठीक आहे मी तोपर्यंत इथेच थांबते, तुला जर स्पेशल परमिशन नाही भेटली तर मी आणखी एकदा ट्राय करून बघते त्याला विचारण्याचं, असं म्हणून आता फोन ठेवला जातो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर दुसरा दिवस झालेला असतो सुरू आणि ते चैतन्य आणि अर्जुन जे साहेबाला भेटायला आलेले असतात आणि ते सरकारी वकील सुद्धा असतो. आता इथे अर्जुनने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात, ते म्हणत असतो की मला पनवेलला जावंच लागेल, मला परमिशन द्या. तेव्हा इथे खरं सरकारी वकील म्हणतो हा सगळा काही यांचा बनाव असतो, यांचा डाव असेल, हे सगळं काही मुद्दाम करत आहे. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात हो तुम्हाला मी नाही परमिशन देऊ शकत अशी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असतो खरं तर या खुनाचा आय विटनेस तोच आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे, आता मी रिस्क घेऊ शकत नाही, मी 4 वाजेपर्यंत कोर्टात हजर राहील, असं ते म्हटल्याबरोबर जज साहेब अर्जुनची परमिशन नाकारलेली असते. ते म्हणत असतात की तुम्हाला मी अशी परमिशन देऊ शकत नाही, तुम्ही बेलवर बाहेर आहात, त्यामुळे खरं तुम्हाला जे काही करायचं ते फक्त पनवेलमध्ये राहूनच करा, असंही ते जज साहेबांनी सांगितलेलं असतं. अर्जुन आता इथे टेन्शनमध्ये आलेला असतो.
आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी सगळेजण जमा झालेले असतात आणि ही प्रियासुद्धा लोणावळ्याहून घरी आलेली असते. आता इथे प्रताप म्हणत असतात, तुला परमिशन नाही भेटली, मग आता तू संतोषला कसा भेटशील आणि त्याच्या सगळ्या गोष्टी कशा काढून घेशील. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मला काही माहीत नाही, काय करावं हेच मला कळत नाही. तेव्हा कल्पना जरा टेन्शनमध्ये आलेली असते. कल्पना म्हणत असते, अर्जुन कसं होईल रे आता, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करशील असं इथे म्हटलेलं असतं. आता इथे प्रिया असते, त्यामुळे खरं अर्जुन इथे घरच्यांना काही सांगू शकत नसतो. तेव्हा इथे तो म्हणत असतो, चल सायली मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणून आता दोघीही बाहेर येतात आणि इकडे ऊर्जाला कॉल करतात. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय झालं दादा, तुला जज साहेबाकडनं परमिशन मिळाली का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही ना, नाही मिळाली, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा इथे खरं ऊर्जा म्हणते, अजिबात काळजी करू नको, माझा प्लॅन बी तयार आहे, आता तोच मला वापरावा लागेल असं इथे ऊर्जाने म्हटलेलं असतं. आता फोन वगैरे ठेवल्यानंतर खरं सायली आणि अर्जुन दोघेही आतमध्ये जातात. तेव्हा कल्पना म्हणते, काय झालं सायली, काय झालं का, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा इथे सायली म्हणत असते, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना, तेव्हा खरं तर देवी यायला शरण गेलं पाहिजे आणि आपण आता तेच केलं पाहिजे असं इथे सायली म्हटल्याबरोबर सगळेच जण देवी आईकडे तिला प्रार्थना करण्यासाठी गेलेले असतात. आता इकडे सगळे गेल्यानंतर प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, तरी परमिशन मिळाली असते तरी त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण की संतोषने काही तोंड उघडलं नसतं आणि अर्जुन काय निर्दोष सुटला नसता असं इथे प्रिया स्वतःलाच खुश होऊन म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सावंत सर असतात, ते इथे ऊर्जाला म्हणत, ऊर्जा मॅडम तुमचा प्लॅन बी नेमकं आहे तरी काय, म्हणजे आपण एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा त्यांनी तोंड उघडलेलं नाही, मग आता तुम्ही काय करणार म्हणजे ते तोंड उघडेल असं इथे सावंत सर विचारत असतात. खरं तर इथले जे काही इन्स्पेक्टर असतात ते म्हणत असतात, काय मॅडम तुम्ही एवढी धडपड केली पण मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा इथे जी काही ऊर्जा असते, ऊर्जा त्या इन्स्पेक्टरकडे जाते आणि म्हणत असते, काय ना साहेब, खरं तर आपण धडपड केलीच पाहिजे, कारण की आपल्याकडे जोपर्यंत शस्त्र आहे तोपर्यंत त्याचा वापर करून घेतलाच पाहिजे. मला काय वाटतं माहिती आहे, तुम्ही सुद्धा थोडी धडपड करा आणि मी सुद्धा थोडी धडपड करते असं म्हणून ऊर्जा आता इथे संतोषला भेटण्यासाठी आलेली असते. इकडे ऊर्जा असते ती संतोषला म्हणत असते, खरं तर तू जिंकलास, म्हणजे अर्जुन सुभेदारांशिवाय मी कुणालाही काही सांगणार नाही, हे मला तुझं म्हणणं पटलेलं आहे, त्यामुळे खरं परत मी तुला अजिबातच हे प्रश्न विचारणार नाही. पण माझ्याकडे खरं तर तुझ्यासाठी एक ऑफर आहे, म्हणजे बघ एकदा विचार कर, तू जर आम्हाला सगळं काही खरं सांगितलं, मी स्वतः अर्जुन दादाशी बोलेल आणि या चोरीच्या गुन्ह्यातून आणि या खुनाच्या प्रकरणातून तुला कायमचा सोडवील. हे बघ संतोष, खरा गुन्हेगार कोण आहे हे आमच्या सगळ्यांनाच माहिती आहे, जरी आम्हाला काही तू नाही सांगितलं तरी आम्हाला त्याच्या किंवा तिच्या विरोधात सगळे खरे पुरावे गोळा करायला जास्त वेळ लागणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा जर तो जो काही गुन्हेगार आहे तो जर गजाआड गेला तर तो तुझी मदत अजिबातच करू शकणार नाही. विचार कर एकदा, तू जर त्यांची मदत केलीस तर तुझा काही उपयोग होणार नाही, पण जर तू आमची मदत केलीस तर तुला खरंच आम्ही जेलमधून सोडण्यासाठी नक्कीच मदत करू. विचार कर एकदा, तुला मी टाईम देते 15 सेकंदाचा असं इथे म्हणून तर ऊर्जा 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7 पशी आली की लगेच संतोष म्हणतो, मी तुम्हाला सगळं काही खरं सांगतो, शांताचा खून कोणी केलाय. तेव्हा ऊर्जा म्हणते, कोणी केलाय सांग, सगळं काही सांग. तेव्हा इथे खरं तर अर्जुन सुभेदारांना अडकवण्याचा प्लॅन प्रिया सुभेदार यांचाच होता. त्या दिवशी खरं तर प्रिया सुभेदार यांनीच खून केला. मी बाहेर त्यांच्या रूममध्ये होतो आणि त्यांनी कशाप्रकारे खून केला, कशाप्रकारे हे सगळ्या काही गाडीमध्ये विल्हेवाट लावली, या सगळ्या काही गोष्टी ऊर्जाला संतोषने सगळ्या सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे ऊर्जा म्हणत असते, मला माहीतच होतं हे सगळं काही प्रियानेच केलेलं आहे. आता संतोष, खरं तर जे काही तू आम्हाला सांगितलंस ते खरं तर पनवेलच्या कोर्टात येऊन हे सगळं काही सिद्ध कर असं इथे म्हटल्याबरोबर संतोष म्हणतो, नाही तुम्हाला मी काम केलं माझं सांगण्याचं, पण मात्र मी कोर्टात येऊ शकत नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते, पण असं का म्हणतोस तू संतोष, जर तू कोर्टात साक्ष दिलीस तर खरं साक्षीदार म्हणून खरं तर तुझी सुटका होईल, आयुष्यभर तू जेलमध्ये सडणार नाहीस, तुझ्या कुटुंबाशी तू भेटू शकतोस असं इथे ऊर्जा संतोष म्हणत असतो. मॅडम पण मी कसं हे सगळं काही. तेव्हा ऊर्जा म्हणते, असं काय करतोस, अरे तू जर कोर्टात येऊन साक्ष दिलीस तर खरं तुझ्या कुटुंबासोबत तू आयुष्यभर राहू शकतोस, हे सगळे काही गुन्हे तुझे माफ होऊ शकतात, त्या गुन्हेगाराला मदत करून तुला काही मिळणार नाही, एकदा विचार कर असं इथे म्हटल्याबरोबर संतोष म्हणत असतो, आयुष्यभर माझ्या कुटुंबासोबत मला राहता येईल नक्की मॅडम. तेव्हा इथे ऊर्जा म्हणते, हो नक्की राहता येईल, मी तुला खात्री देते असं इथे म्हटल्याबरोबर संतोष म्हणतो, हो मी पनवेलच्या कोर्टात येऊन साक्ष द्यायला तयार आहे असं इथे संतोषने म्हटलेलं असतं. आता इकडे
इकडे दुसऱ्या बाजूला खरं कोर्टात सगळे काही जमा झालेले असतात तेव्हा इथे सायली खरं ऊर्जाला कॉल करत असते, मात्र ऊर्जा तिचा फोन घेत नसते. आणि इकडे जो काही चैतन्य असतो तो सावंतला कॉल करत असतो, मात्र सावंतसुद्धा इथे कॉल उचलत नसतात. तेव्हा इथे जी काही प्रिया असते ती म्हणत असते, तुम्ही कितीही धडपड करा, मात्र मी इतकी फेडिंग लावली ना की सायली अर्जुन तुम्ही तडफडत राहणार आहात, तुमच्या हाताला काही लागणार नाही असं म्हणून इथे खुश होत असते. आता इकडे जजसाहेब आलेले असतात आणि कारवाईला सुरुवात करा असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मी लॉर्ड खरं तर माझा आय विटनेस आणखी आलेला नाही, मला कोर्टाकडनं थोडा वेळ हवा आहे. तेव्हा खरं सरकारी जे वकील असतात ते उठतात आणि म्हणत असतात की जेव्हा अर्जुन सुभेदाने खरं तर पनवेलच्या बाहेर जाण्याची स्पेशल परमिशन मागितली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 4 वाजेपर्यंत आम्ही कोर्टात हजर आहोत. आता तुम्ही परमिशन दिली नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण त्यांचा आय विटनेस इथे हजर नाही हा फक्त निव्वळ हलगर्जीपणा आहे, कोर्टाचा वेळ वाया जातोय असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतं, मी फक्त 5 मिनिटं मागतोय आणि 4 वाजलेले सुद्धा नाहीत असं इथे म्हटल्याबरोबर जज साहेब म्हणतात, ठीक आहे चालेल, तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिला जातोय, तोपर्यंत आपण वाट बघूया असं इथे जज साहेबांनी म्हटल्याबरोबर सरकारी वकील जरा शांत झालेला असतो. आणि इकडे सायली ऊर्जाला कॉल करण्याचा परत प्रयत्न करत असते. तेव्हा इथे जज साहेब खरं अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन सुभेदार खरं तर तुमचा आय विटनेस इथे जर हजर नाही झाला तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते आणि तुमची सनदसुद्धा जाऊ शकते असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, आपली न्याय अवस्था हीच सांगते मिलॉर्ड, 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरअपराधी माणसाला शिक्षा होता कामा नाही, माझी बाजू समजून घ्या मिलॉर्ड आणि मी रिक्वेस्ट करतो असं इथे म्हटल्याबरोबर जे काही सरकारी वकील असतात ते म्हणत असतात, बाजू समजून घ्यावी म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचे, जर तुमचा आय विटनेस जरी इथे हजर नाही झाला तर तुम्हाला निर्दोष सोडून द्यायचं का, तुम्ही कोर्टाचा अपमान करता याचं तरी भान ठेवा. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मी फक्त कोर्टाकडे 5 मिनिटं मागतोय असं इथे म्हटल्याबरोबर जज साहेब म्हणत असतात, तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिला जातो, आपण 5 मिनिटं वाट बघूया. आता खरं तर ते सगळेजण ऊर्जाची ते वाट बघत असतात. सायली आणि चेतनी ते ऊर्जाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र तिचा फोन लागत नसतो. आता 5 मिनिटं झालेलेच असतात तेव्हा खरं इकडनं आलेली असते ती म्हणजे ऊर्जा आल्याबरोबर, थांबा आम्हाला वेळ तर नाही ना झाला असं इथे म्हटलेली असते. ती संतोषला देखील इथे घेऊन आलेली असते. संतोषला पाहिल्यानंतर खरं प्रियाचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर.